नाही, कसं आहे की हे ठाण्याची कोपरी कॉलनी बिल्डिंग नंबर 16ची लोक दोनदा माझ्या घरी आले आणि त्यांनी त्यांची पूर्ण जी कहाणी होती ती सांगितली. कोर्टच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या देखील मी बघितल्या आणि त्यानंतर मी सौरभ राव जे ठाणे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. तर आत्ता 4:30 वाजता माझी त्यांच्याबरोबर मीटिंग आहे. आत्ताच्या खटकेला जे माझ्या मागे बिल्डिंग आहे त्या अशा अनेक, म्हणजे हे मोडस ऑपरेंडी झालंय ठाण्यामध्ये की बिल्डिंगना C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करायचं आणि ते सगळेचे सगळे बिल्डर्स यांचं TMCशी असलेलं इतकं उत्तम गणित आहे की आज आपण बघताय माझ्या मागे असलेली ही सगळी लोक बेघर झालेली आहेत. त्यांचं बिल्डिंग असं तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि आताच्या घटकेला ना त्यांना जो बिल्डर आहे त्याच्या याच्या बाजूची 2 बिल्डिंग्स, मी तर आपल्याला विनंती करते ती सुद्धा फुटेज तुम्ही तुमच्या चॅनल्सवर दाखवा. त्याच्यापैकी एक बिल्डिंगमध्ये 7 माळ्यांची त्यांच्याकडे OC आहे, वरचे सगळे अनधिकृत आहेत. त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या 8 माळ्यांचा त्यांच्याकडे CC आहे, वरचा 9वा मजला आता पुन्हा विदाऊट CC त्यांनी उभा केलाय. TMCला हे दिसत नाही आणि ही गत खूप बिल्डिंग्सची आहे. आणि मग शेवटी कोर्टाकडनं जेव्हा ऑर्डर्स येतात की हे बिल्डिंग तोडून टाका, असं जे काम होतंय, TMCचा जो अंधाधुंद कारभार चाललाय तो कुणामुळे चाललाय, त्याच्यात या सगळ्या राजकारण्यांचे काय रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका. हे सगळं जे आहे ते थेर बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर 16चे आणि या बाजूचे 2 बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थेर बास, आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू. जे जे तुमचं अग्रीमेंट आहे त्या अग्रीमेंट प्रमाणे तुम्ही या लोकांना त्यांचं घर दिलं पाहिजे, एवढं तुम्हाला ताकदीने सांगते. आणि अशा सगळ्या लोकांसाठी उभं राहायला आम्ही नक्कीच ताकदीने लढा देऊ, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. दादा, माझ्याकडे अशा ठाण्याच्या अफाट बिल्डिंग्स आहेत जिथे प्रत्येक ठिकाणी त्यांना C2B कॅटेगरी असताना सुद्धा त्यांना C1 डिक्लेअर करून TMCची माणसं अक्षरशः बिल्डिंगच्या बाहेर अशी उभी राहतात की तुम्ही हे खाली कधी करताय. तर मला हेच सांगायचं की हा मोडस ऑपरेंडी आहे. इथे जेवढे जेवढे बिल्डर्स आहेत हेच करताना दिसत आहेत आणि आता हे बंद केल्याशिवाय राहणार नाहीयेत. TMCचा जो अंधाधुंद कारभार आहे तो आता बंद करणं अत्यावश्यक आहे. सध्या बेघर आहे, त्यांना अजून देखील राहायचा निवारा नाही, मात्र ज्या पद्धतीने राहायला त्यांना खोल्या दिल्या जातात तर कुठेतरी कमी पडतात असं देखील त्या अक्षरशः काडेपेटीसारख्या खोल्या त्यांना दिल्या जात आहेत. म्हणूनच आता माझी बैठक TMC कमिशनर बरोबर आहेत आणि त्यांनी मला आश्वासन दिलंय की आम्ही त्यांची पूर्णपणे आणि व्यवस्थित त्यांची सोय करू, असं आश्वासन त्यांनी मला फोनवर दिलं होतं. आता प्रत्यक्ष भेटून मी त्यांच्याकडनं ते सगळं करून घेणार आहे आणि त्यासाठी मी आज इथे आलेली आहे. मुख्यमंत्र्यांची देखील त्यांनी वारंवार मुख्यमंत्री असताना देखील भेट घेतली होती, मात्र या संदर्भात अजून तोडगा निघत नाही. कुठेतरी बिल्डर अशा प्रकारचे घाट घालतात. नाही, आता याच्या पुढे जर काही झालं नाही आजच्या बैठकीत तर मी पुन्हा एकनाथ शिंदेची मीटिंग घेऊन यांना कुठच्याही परिस्थितीत या सगळ्या कुटुंबांना न्याय मात्र मिळवून देणार आहे. हिंदी छोड़ो ना, कोई दिक्कत है नहीं दिखाता है कोई. अरे नहीं, प्लीज एक मिनिट, हे ना मला नेहमी तुम्ही सायलेंट का नाही ठेवत रे. ये नहीं मैम, जो है कोपरी के इस बिल्डिंग जो है TMC की ओर से गिराए गए हैं, काफी सारे परिवार रास्ते पे आ चुके हैं. कैसे है कि TMC माने ठाणे म्युनिसिपल कॉरपोरेशन के बहुत ही खराब व्यवहार की वजह से आज बहुत सारे लोगों को बहुत तकलीफ हो रही है. हर बार हम देख रहे हैं कि उनके TMC के ऑफिशियल्स और बिल्डर्स का जो कनाइमेंस है उसके वजह से ऐसी बहुत सी बिल्डिंग जो एक्चुअली C2B कैटेगरी में है उनको C1 कैटेगरी माने डाइलैपिडेटेड कंडीशन में है ऐसे डिक्लेयर किया जाता है. और उनकी मोडस ऑपरेंडी यही है कि ऐसा दिखाकर वो जो लोग हैं उनको कोर्ट ऑर्डर्स के थ्रू डिमोलिशन के ऑर्डर्स लाते हैं, डिमोलिश की जाती है और इन लोगों के लिए कोई जगह भी नहीं है. अभी जो उनको दिए गए हैं घर वो बहुत ही छोटे मैच बॉक्स जितने छोटे छोटे घर उनको देकर यहाँ से मूव आउट किया जाता है. फोर्सफुली
उनको बिल्डर्स की जो टर्म्स होती है उनके टर्म्स पे करने के लिए फोर्स किया जाता है। अब जो मेरे पीछे खड़े हैं उन लोगों के पास एग्रीमेंट की कॉपी है जिसमें उनको सीधा सीधा 450 प्लस एक्स्ट्रा जो इंक्रीमेंटल FSI है उतना मिलना चाहिए, पर वो नहीं मिलता क्योंकि उन सबको ऐसे लगता है कि राजनीति में राजनेताओं को साथ में लेकर वो जो चाहे वो कर सकते हैं। पर अभी उनको मेरी ताकीद है कि हम लड़ेंगे, इन लोगों को जब तक न्याय में नहीं मिलता तब तक हम लड़ेंगे। अभी मेरी मीटिंग ठाणे के म्युनिसिपल कमिश्नर के साथ है और वहां जाकर इन लोगों को न्याय दिलाकर हम रहेंगे। अगर वो नहीं मिलता तो एकनाथ शिंदे जी के साथ मैं मीटिंग करके इनको न्याय जरूर दिलाऊंगी। देखिए कैसे है कि एकनाथ शिंदे जी की ये उनकी खुद की कॉन्स्टिट्यूएंसी होकर, ये उनके खुद के वोटर्स होकर आज उनको न्याय के लिए लड़ना पड़ता है। बहुत दुर्दैव की बात है और यही मैं चाहती हूँ कि अगर आज हमें टीएमसी न्याय नहीं देगी तो मैं एकनाथ शिंदे जी से मिलकर उन्हीं के वोटर्स के लिए न्याय जरूर मांगूंगी। जहाँ पे चलाना चाहिए वहाँ पे उचित समय में चलाया नहीं जाता है, मात्र इस लोगों के ऊपर अभी हथौड़ा चलाएंगे बेघर होगा। हथौड़ा जब इन बिल्डर्स को चाहिए तब लगता है और टीएमसी की मदद से ये बिल्डर्स जो चाहे वो कर सकते हैं। अगर आप बाजू में देखेंगे बिल्डिंग नंबर 14 और 15 को तोड़ के जो ग्राउंड टू 7 का उनके पास ओसी है, फिर भी आगे ऊपर बहुत सारे उन्होंने स्टोरीज बांधे हैं और उसकी उनके पास कोई ओसी नहीं। फिर जब कोर्ट वापस ऑर्डर देगी, जैसे अभी बीच में डोंबिवली में हुआ था, वैसे डिमोलिशन के ऑर्डर्स आ जाएंगे। और उसके बाजू का दूसरा जो बिल्डिंग है ग्राउंड टू 8 का सीसी है पर 9th फ्लोर का स्लैब हो चुका है। इससे आपको दिखेगा कि ये बिल्डर्स जो चाहते हैं, जैसा चाहते हैं वो टीएमसी के थ्रू करवाते हैं क्योंकि ऑफिशियल्स आर दैट करप्ट। ऐसे और कुछ कंप्लेंट आपके पास आई है क्या? ठाणे के बहुत सारे ऐसे कंप्लेंट्स आते हैं और हर जगह पे मैं देख रही हूँ कि C1 कैटेगरी डिक्लेयर करके इनके ऊपर कार्रवाई की जाती है टीएमसी की तरफ से। और जैसे लोग वहाँ खड़े रह के लोगों को खाली करने के लिए धमकाते हैं, ऐसे लगता है कहीं टीएमसी के लोग ये बिल्डर के लिए ही काम कर रहे हो। तो मैडम चैत्र नवरात्र क्या लगता है आने वाले समय में ये सब दुर्गा माता या दुर्गा सब रास्ते पे उतरेगी? नहीं, मुझे ऐसे लगता है कि उतरना पड़ेगा लोगों को और अपने हक के लिए लड़ना पड़ेगा क्योंकि ये जितने राजनेता है, राजकीय पक्ष है, ये सारे अपने स्वार्थ और अपने खिस्से के लिए लड़ते हैं। लोगों के लिए लड़ने के लिए कोई बचा ही नहीं है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।